कुठल्याही सेनेत नाही, मी काँग्रेसवाला आहे. त्यामुळे ऐकून तर घे ना, एवढं काय बडबड बोलायला पाहिजे असं काय नाही ना. असं आहे की मी आत्ताच आलो आहे, मला माहीत नाही फॉर्म कुणी काय भरलेले, पण हे धक्कादायक आहे. म्हणजे मला माहीत नाही की महाविकास आघाडीचं आत्ताच एक दानवेने जे डिनर ठेवलं होतं त्यामध्ये चांगलं सगळे एकत्र आम्ही होतो. त्यांनी का भरले कसं भरले मला माहीत नाही, किंवा कदाचित महाविकास आघाडीनेच काय सांगितलं असेल तर मला माहीत नाही. त्यामुळे याच्यातलं मला पूर्ण माहिती नसल्यामुळे मला त्याबद्दल काय बोलता येणार नाही. एवढं नक्की चंद्रदादा पाटील फोटोमध्ये आहेत आणि सचिन आहेत नाही, म्हणून म्हटलं की मला माहित नाही, हे आता तुम्ही माहिती देताय त्यामुळे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं. मग असं जर असेल तर ती धक्कादायक आहे. पण महाविकास आघाडीकडून अभ्यंकरांचं सुद्धा नाव समोर येते, त्यांचा अर्ज भरला जाणार असं दानवेंनी स्वतः सांगितलंय. हो, मग आता दानवे गटनेते आहेत, ते उभाटाचे गटनेते आहेत आणि त्यांनी सांगितलं म्हणजे ते ग्राह्य धरायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी आता सभागृहामध्ये गेल्यावरच मला पूर्ण माहिती आहे. सचिन अहिर यांच्यासारखा नेता शिवसेनेमध्ये जाईल याची कल्पना होती का तुम्हाला? त्या प्रकारे महाविकास आघाडीमध्ये ते सातत्यानं परिषदेमध्ये तुमच्यासोबत भूमिका बजावत असताना वरती परिषदेमध्ये सगळेच एकत्र असतात. असं काही नसतं की काँग्रेसची वेगळी विधान परिषद आणि असं काही नसतं. त्यामुळे आजूबाजूला आमच्याबरोबर सत्ताधारी पण बसलेले असतात. त्यामुळे मला हे माहीत नाही आणि म्हणून म्हटलं की मला थोडंसं ते आश्चर्य वाटतंय. मी सुरुवातीलाच माझी प्रतिक्रिया द्यायला असं असेल तर मला आश्चर्य वाटतंय, कारण महाविकास आघाडीचा जर कॅन्डिडेट ठरला असेल त्याच्या विरोधात जर ते देत असतील तर मग मला आश्चर्य वाटतं. तुम्हाला कल्पना नाही का महाविकास आघाडीचा जो कॅन्डिडेट ठरला याची कल्पना नाहीये का? महाविकास आघाडीचा जो कॅन्डिडेट ठरला त्याची कल्पना नाहीये का तुम्हाला? महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट जो ठरलेला महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट माहिती तुम्ही म्हणत आहात, महाविकास आघाडीचा कॅन्डिडेट जो ठरला त्याची कल्पना हो, अभ्यंकर आहेत. अभ्यंकर हे महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट आहेत. बोलूया.